काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा झाला होता। यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला आव्हान केले होते आणि त्यांच्या रक्तदानाच्या आव्हानाला जनतेनेही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। राज्याच्या कानाकोपऱ्यात रक्तदान शिबिर घेतले जात आहे आणि नागरिकही त्याला आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवताना दिसत या ठिकाणी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे जी महामारी या संपूर्ण जगावर आलेली त्याबद्दल जो रक्ताचा तुटवडा महाराष्ट्र राज्यामध्ये पडलेला आहे त्याला एक आव्हान करत महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी एक आपल्याला आव्हान केलं होतं की जो रक्ताचा तुटवडा पडलेला आहे तो भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान करा आणि रक्तदानाची शिबिरं आयोजित करा। त्यालाच उद्देशून सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य याचे संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवर्य श्रमिकजी गोजमगुंडे सर यांनी दिलेल्या आम्हाला हाकेनंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्तदान शिबिराचं हे आयोजन केलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 71 ठिकाणी या रक्तदान शिबिराचं आयोजन झालेलं आहे। त्यापैकीच सह्याद्री प्रतिष्ठान शिवजन्मभूमी यांनी या ठिकाणी दुसरं रक्तदान शिबिर भरवलेलं आहे। जे पहिलं जे रक्तदान शिबिर झालं होतं ते जुन्नर तालुक्यामधील निरगुडे गावात झालं। त्या ठिकाणी 105 लोकांनी रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं होतं। आज या ठिकाणी आम्हाला रक्तदात्यांचा चांगल्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटत आहे। आणखीन आमचे रक्तदानाचे आणखी 2 संकल्प पुढच्या रविवारी आहे आणि एक येत्या 23 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी एक होणार आहे। तर आपणही या रक्तदानाला भरभरून प्रतिसाद द्यावा। आपण सर्वांनी रक्तदान करायचे। रक्तदानाबरोबरच एक सामाजिक बांधिलकी जपत एक कोरोना महामारीने त्रसलेले जे रुग्ण आहेत त्यांना एक आधार म्हणून आपण सर्वांनी रक्तदान करायचं। सह्याद्री प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रभरात तसेच संबंध हिंदुस्थानात छत्रपतींचे जे गडकोट आहेत त्यांचं संवर्धनासोबतच एक सामाजिक उपयोगी समाज बांधिलकीचं हे काम करत आहे। सह्याद्री प्रतिष्ठानने आजपर्यंत गडकिल्ले संवर्धनाचं जे काम केलं, जे गडकिल्ले जपण्याचं काम केलं, त्यांच्या तोफगाड्यांना परत नवीन संजीवनी देण्याचं काम केलं। त्याचबरोबर हे एक सध्या सह्याद्री प्रतिष्ठानचं एक मोठं कार्य आहे। जो महारक्तदानाचा महासंकल्प आहे तो संबंध महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेला आहे। त्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला मोलाची साथ दिली। ज्यांनी रक्तदान केलं त्यांचं मनपूर्वक आभार। सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यातर्फे मनपूर्वक आभार। आणि आपण यापुढेही जे रक्तदान। न्यूज रिपोर्टर आणि सय्यद आज 24/7 जुन्नर। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा। लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।